नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 7वी गणित यामधील प्रकरण 13वे पायथागोरसचा सिद्धांत याचा अभ्यास करत आहोत. त्यामध्ये आज आपण पायथागोरसच्या सिद्धांताचा वापर करून एक कृती अभ्यासणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. आता इथे ही कृती बघा काय आहे. एका कार्डशीटवर 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर व 5 सेंटीमीटर मापाचा एक काटकोन त्रिकोण काढा. प्रत्येक बाजूवर चौरसाची रचना करा. प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ काढून पायथागोरसच्या सिद्धांताचा पडताळा द्या. आता इथे हा तुम्हाला ABC हा एक त्रिकोण दिसतोय. मग यातली 3 सेंटीमीटर बाजू कुठली असेल, 4 सेंटीमीटर कुठली असेल हे तुम्हाला लगेच लक्षात येते. AB ही 3 असणार आहे, BC ही 4 सेंटीमीटर असणार आहे आणि कर्ण अर्थातच 5 सेंटीमीटरचा असणार आहे. आणि हे त्याच्या बाजूंवरती तुम्हाला इथे त्यांनी चौरस काढायला सांगितलं. तर ह्या चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आणि पायथागोरसच्या सिद्धांताचा यामध्ये तुम्ही पडताळा घेऊ शकता. म्हणजे पायथागोरसचा सिद्धांत वापरून काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजू दिल्यास तिसरी बाजू काढता येते आपल्याला. आता हे उदाहरण अभ्यासूयात. त्यासाठी त्रिकोण ABC मध्ये कोन C बरोबर 90 अंश, लेंथ ऑफ AC बरोबर 5 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ BC बरोबर 12 सेंटीमीटर. तर लेंथ ऑफ AB बरोबर किती? म्हणजेच आता हा त्रिकोण बघा, इथे ABC हा त्रिकोण आहे. यामध्ये त्यांनी AC ही जी बाजू आहे ती 5 सेंटीमीटर आपल्याला दिलेली आहे. BC इथे त्यांनी 12 दिली आणि त्यांनी BA विचारली, म्हणजे कर्ण किती आहे ते विचारले. आता हे काढण्यासाठी आपल्याला सूत्र जे आपण अभ्यासलेलं आहे पायथागोरसच्या सिद्धांताचं ते काय आहे? कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. मग आता या काटकोन त्रिकोणामध्ये त्रिकोण ABC मध्ये कोन C हा काय आहे? 90 अंश आहे. म्हणून बाजू AB काय आहे? हा या त्रिकोणाचा कर्ण आहे. म्हणून AB वर्ग लेंथ ऑफ AB वर्ग बरोबर लेंथ ऑफ AC वर्ग अधिक लेंथ ऑफ BC वर्ग, म्हणजे पाया CA आणि किंवा AC आणि उंची जी आहे ती BC घेतली आपण. त्यामध्ये ह्या किमती ठेवल्या. 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग. 5चा वर्ग 25 आहे, 12चा वर्ग 144 आहे. म्हणून लेंथ ऑफ AB वर्ग किती आलं? 169. या दोघांची बेरीज. आता 169 हा कुणाचा वर्ग आहे? तर लेंथ ऑफ AB वर्ग बरोबर 13चा वर्ग आहे. किती? 169. म्हणून लेंथ ऑफ AB बरोबर 13. या दोन्ही बाजूचे वर्ग काढून टाकले. फक्त लेंथ ऑफ AB बरोबर 13, म्हणजेच रेख ABची लांबी 13 सेंटीमीटर आहे. आता हा सराव संच 48 बघा. इथे आहे उदाहरण क्रमांक 1, 2 आणि 3. आता इथे जाणून घेऊ. यामध्ये बघा, नैसर्गिक संख्यांच्या त्रिकुटामध्ये जर मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर 2 संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर त्याला पायथागोरसचे त्रिकूट असे म्हणतात. ज्या त्रिकोणाच्या भुजांची लांबी अशा त्रिकुटातील संख्यांनी दर्शवली जाते तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. आता इथे उदाहरण बघा, 7, 24 आणि 25 हा संख्या समूह पायथागोरसचे त्रिकूट आहे का? आता हे बघण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार? या तीनही संख्यांचे वर्ग करावे लागणार. मग आता 7चा वर्ग 49, 24चा वर्ग 576 आणि 25चा वर्ग 625. मग आता आपल्याला 625 ही इथे सगळ्यात मोठी संख्या दिसतीये. मग 576 आणि 49 यांची बेरीज 625 येते का हे आपल्याला बघायचं आहे. तर ती येते 625. म्हणजेच 7चा वर्ग अधिक 24चा वर्ग बरोबर 25चा वर्ग.
म्हणजेच 7, 24 व 25 हे काय आहे? पायथागोरसचे त्रिकूट आहे. आता 1 ते 50 या संख्या समूहातील संख्या बघा आणि त्यातील पायथागोरसची त्रिकुटे शोधा. हे तुम्ही अभ्यासाला घरी करा.